सन्माननीय व्यासपीठ आणि तानंगावची जनता यांना सर्वांना माझा नमस्कार। मी जास्त काही बोलणार नाही, 4 शब्द बोलेल। दिनकर पाटील यांनी काय केले तानंगसाठी असं काल कुणीतरी कुठला तरी नेता म्हणला, म्हणजे 6 महिन्यात उगवले नेतृत्व आहे ते। टीका केली दिनकर पाटील काय केले त्यांनी ह्या तानंगावासाठी। तर तानंगावाला आठवण करून द्यायची आहे की ज्यावेळी दुष्काळ पडला 2004-5 ला, आम्ही लहान होतो, जनावरांना चारा मिळणं मुश्किल होतं, त्यावेळी त्यांनी चारा छावणी तानंग येथे चालू केली होती। कुठलीही संस्था चारा छावणी चालू ठेवण्यासाठी तयार नव्हती तानंगावासाठी, पण त्यांनी चालवलं का तर आपल्या जनतेला वनवन भटकू नये, जनावरांचा हाल होऊ नये। दुसरी गोष्ट, दुष्काळ पडला होता 2004-5 ला, काही संबंध नव्हता तानंगावाशी त्यांचा, कारण ते अजितराव घोरपडेंच्या मिरज पूर्व मतदारसंघात ते होते आणि आपला हा मिरज मतदारसंघ होता विधानसभेचा। तरी पण त्यांनी तानंगावातल्या जनतेसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यावेळी कॅनॉल, अजितराव घोरपडे राज्यमंत्री होते पाटबंधारे, त्यावेळी दिनकर पाटलांनी सांगून की आमच्या जवळचे लोक आहेत, पाण्याचा त्रास होत आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, ह्यांना पाणी नाही दिलं तर तिथल्या जनतेला स्थलांतर करावं लागेल। ती अडचण ओळखून त्यावेळी अजितराव घोरपडे सरकारने मतदारसंघात नसताना देखील स्वतःचा बहुमूल्य वेळ देऊन तानंगावाला कॅनलचं पाणी पोहोचवलं होतं। काल कोणी जरी म्हणलं की त्यांनी काय केलं दिनकर पाटलांनी, हो तुम्ही काय केला? तुम्ही आत्ता 6 महिन्यात आत्ता गावात तुम्ही दर्शन दिले, ह्याच्या अगोदर कुठे होता? एखाद्या पोलीस भरतीत गेलो तर लगेच तुम्हाला तिथं PSI कमिशनर करत नाही, तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागतं। पहिल्यांदा हवालदार करायचं असतं, इन्स्पेक्टर करायचं असतं, पुन्हा DSP होतं, इथं डायरेक्ट त्यांनी जिल्हा परिषद मिनी मंत्रालयात चालले। असं कुठं असते का हो? विचार करा तुम्ही। आणि दिनकर पाटील साहेबांना गेल्या 35 ते 40 वर्षाचा समाजकार्याचा अनुभव आहे, त्यांनी त्यांचं गाव सुधारलेलं आहे, पूर्ण गावातील तरुण पिढी त्यांनी निर्व्यसनी केलेली आहे। आपल्या गावात असं कुणी कार्य केले का? काय अडचण आहे मग त्या नेत्याला पुढं आपण संधी देण्यास? काय अडचण आहे? आपलं गाव पण तसंच सुधारलं पाहिजे। माझी कळकळीची विनंती आहे की ती व्यक्ती म्हणून श्रेष्ठच आहे, पराभव झाला तरी त्यांनी काम कधी थांबवलेलं नाही समाजकार्याचं। सर्व जनतेला हीच नम्र विनंती आहे की चांगला माणूस निवडून द्या। अजित पवारांचं प्रवास दुर्दैवी निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, कारण सिंधुताई सपकाळ म्हणतात की या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मरावंच लागतं। तसंच आहे, तुम्ही निवडून देतानाच कामाचाच माणूस निवडून द्या, कारण दिनकर पाटील हे 24 तास कामातच असतात। असं आपला स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोण जर येत असेल तर असं तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊ नका, कारण ते तुमच्या डोक्यावर बसायला कमी करणार नाहीत, कारण वर सत्ता पण तशीच आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, मी हे केलं मी ते केलं, अहो मदत देत असताना ह्या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे। आमचं फाटीवरचं छोटंसं मंडळ आहे आबा, धर्मवीर संभाजीराजे मंडळ, आम्ही 5-6 वर्ष झालं आमच्या मंडळातील काही कार्यकर्ते हायस्कूलला ते मदत करतात, अगदी त्यांचं दप्तरापासून वह्या पुरवून येतील, पण कधी एक फोटो आम्ही कुठल्या सोशल मीडियावर टाकलेला नाही, कळलंच नाही पाहिजे कुणी काय केले कुणासाठी। म्हणून मी सांगतोय दिनकर पाटील एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे। दुसरी गोष्ट, महावीर बस्तोडे गुरुजी पण एक आदर्श शिक्षक होते, त्यांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे, समाज घडवण्याचं पण काम त्यांनी करतील, फक्त तुम्ही पाठीशी राहिलं पाहिजे आणि बहुमताने निवडून दिलं पाहिजे। लोकांचा उत्साह बघून मी एवढंच सांगतो की 100% आपल्या गावातनं त्यांना लीड मिळेल। तुमच्या सर्वांचा पाठिंबा त्यांना गृहीत धरून त्यांना लीड देऊया आपण आणि एक चांगलं नेतृत्व तयार करूया, कारण 2029 नंतर आपला मतदारसंघ खुला होणार आहे। हे असं नेतृत्व आहे की पुढं मागं मतदारसंघाचं पण नेतृत्व करतील, पण आपण पाठीशी राहिलं पाहिजे। एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।